सर आता जे सोलापुरात नाईट लँडिंगला घेऊन 106 एकरवरती अतिक्रमणासंदर्भात जे वाद चालू आहे नेमकं त्याबाबत कोणत्या आधारावर हे प्रशासन म्हणत आहे की 106 एकरवर अतिक्रमण झालेलं आहे? त्याबाबत आपल्याला काय माहिती किंवा तसं काय आपल्याकडे ठोस पुरावे आहेत का? त्याबाबत आपलं काय नेमकं म्हणणं आहे? सर्वप्रथम यूट्यूब चॅनलच्या समस्त पत्रकारांचं मी मनापासून आभारी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो की तिने आपण जनतेच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढतायत ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. मात्र काही यूट्यूबचे देखील जे काही चॅनलचे पत्रकार आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ऑथेंटिक असं कागदपत्र किंवा कलेक्टरची कुठल्याही प्रकारची प्रोसिडिंग नसताना किंवा कुठल्याही प्रकारची प्रेस नोट नसताना काही बातम्या येत आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाईट लँडिंगचा जो विषय काढलेला आहे तो जीवन विमान प्राधिकरणाचा विषय हा शासनाचा विषय अंडर साबा विभाग येतो. महापालिकेचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही हे आपल्या पहिल्यांदा लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट 106 एकर 165 एकरचा जो तुमचा प्रस्तावित व्यवहार आहे गट नंबर 71-1 गट नंबर 71-2 गट नंबर 72 गट नंबर 64 गट नंबर कुमट्याचा 20 आणि 21 या पाचही गटाचा मिळून 165 ते 107 एकर 6 एकरचा तो प्रस्ताव आहे. त्या प्रकाराशी नई जिंदगीमधल्या सिद्धेश्वर 1, 2, 3, 4, 5 सहारा साहिल काजल आंबेडकर नगर किंवा शिवगंगा 1 ते 2 ते 5 भीमाशंकर असेल सत्यसाई असेल सिद्धेश्वर गांधीनगर असेल या नगराचा काडी एवढा संबंध नाही. कालही नव्हता आजही नाही. आता 53 एकरचा जो सध्या विषय आहे त्या 53 एकरच्या विषयामध्ये आता मी जीवन प्राधिकरणाकडून अधिकृत माहिती आणलेली आहे ही आपल्या समोर सांगतोय. 53 एकरचा जो विषय आहे याच्यामध्ये 71 गटामध्ये नागनाथ मिरगे नावाचा एक शेतकरी आहे. 5 हेक्टर 56 आर त्याची जमीन आहे. महादेव पटेल त्याची 1 हेक्टर 21 आर आहे. शंकर पाटील 1 हेक्टर 21 आर आहे. प्रफुल्ल शिंदे 1 हेक्टर 21 आर आहे. महादेवी कल्लूरकर 1 हेक्टर 21 आर आहे. अनंत बुराळे 1 हेक्टर 21 आर आहे. त्याच्यामध्ये गौराबाई बाडेचाडी याचाही 1 हेक्टर 21 आर 72-2 मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये दिनेश भोसले 5 हेक्टर 21 आर आहे. महानंदा कल्लूरकर त्याचंही 1 हेक्टर आहे. आणि मोहम्मद पटेल याचंही 1 हेक्टर 21 आर असं 53 एकर जमीन ही विमानतळच्या पाठीमागं पट्ट्यामध्ये आहे. ती प्रस्तावित जमीन सध्या त्याच्यावरची जो अतिक्रमणचा विषय सध्या प्रांतामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये आणि जिल्हा न्यायालयामध्ये चालू आहे आणि त्याच्यावर तो स्टे आहे. आणि 20 आणि 21 गट जो आहे तो विमानतळच्या दक्षिणेकडचा गट जिथं आज चिमणी म्हणजे साखर कारखान्याचा जो बेल्ट आहे त्याच्या समोरचा बेल्ट ज्याच्यामध्ये शाळा आहे ज्याच्यामध्ये ती शादीखाना म्हणजे मंगल कार्यालय आहे तो बेल्ट जो आहे तो कुमट्याचा बेल्ट आहे. आणि आमचा जो गट आहे 53 गट आहे 53 गटशी आणि त्याच्याशी काही काडी एवढा संबंध नाही. आमचे गोरगरीब लोकांना तुम्ही त्रास देत म्हणजे चुकीच्या बातम्या पसरल्यामुळं काही लोक आजारी पडलेत. काही लोकांना अटॅक येण्याचा प्रश्न आहे. म्हातारी लोक वयोवृद्ध लोक हे परेशान आहेत. तर चुकीच्या बातम्या जेणेकरून येऊ नये. कुठल्याही प्रकारची इंच जागा 53 गटामधली जाणार नाही. जर तसा कसा भविष्यामध्ये जर प्रस्ताव आला तर इथल्या सगळ्या लोकांनी बाबा मिस्त्री असेल तौफिक पण असेल मी असेल इथले सर्व पक्षी नेते मंडळी असतील आम्ही सर्वांनी मिळून त्या प्रकारची निश्चितपणे हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी ठेवू. 1 ही फूट ही जागा इथली जाऊ देणार नाही ही आम्ही शपथ घेऊनच उतरलोय आणि जाण्याचा प्रश्नच येत नाही. सर यावरती राजकीय पुढारी जे आहेत जसे जयकुमार गोरे पालकमंत्री ते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तर अशा गोष्टी बाहेर करत तर नाहीत असं आपल्याला त्याबद्दल काय वाटतं? ठीक आहे त्यांचा विकासाचा मुद्दा असेल त्या विकासाच्या मुद्द्याला त्यांना बोलत असतील. मात्र गरिबांच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मुठभर लोकांसाठी जर कोण काय करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. मुठभर लोकांसाठी जर आमच्या गरिबांच्या लोकांवर घरावर तुळशीपत्र फिरत असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही. आणि आमचा त्यांच्या बातमीशी त्यांच्या नाईट लँडिंगशी जीवन विधान करायचे त्या जमिनीशी आमचा काडीवर संबंधच नाही. असं असताना काही लोक ही चुकीच्या बातम्या पसरत आहेत. नई जिंदगी विभागातल्या समस्त लोकांना माझी हात जोडून विनंती आहे आपली फूटवरही जागा जाणार नाही. कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही कालही तुमच्या पाठीशी होतो आजही तुमच्या पाठीशी आहे मरेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू. तुमच्यासाठी आमच्या स्वतःच्या खर्चानं सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी नुरदीन मुल्ला समाजसेवक म्हणून राहील. कालही होती आजही आहे. फक्त 53 एकरात ती भिंत तोडून भिंत तोडून तो अतिक्रमित केलेला भाग ज्यावेळी वेळेला खाली होईल
त्यावेळेला तो रनवे त्याकडे त्या भागेला सरकावला जाईल. इकडे सरकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा, फक्त या बेल्टमध्ये ज्याच्या बिल्डिंग 23 फुटापेक्षा जास्त आहेत अशा लोकांना फक्त तेवढा भाग फूट 2 फूट जो आहे तो तोडावा लागेल. हे तुम्हालाही मान्य करावं लागेल, मलाही मान्य करावं लागेल. मात्र जागा आमची फूटभर जाणार नाही, जाणार नव्हती, पुढे जाऊ देणार नाही. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.